मंगळमुक्ताचे मुलं या ठिकाणी सात केला अमर गोंडा दोरी ध्वज निघला ही 6 मुलं त्यांचे कडी हट्ट कन्नमुक्त्या काही कणबाई यांची मुलं आणि त्यांच्या मुलाची मुलं या ठिकाणी गौर होता करियोग सुद्धा काही पदम संगम यांची मुलं या ठिकाणी दोन आहेत. बसदार वीर मल्लप्पा अडगणार मित्री शुद्ध मल्लप्पा राजापूर हाल सुद्धा हे त्यांचे 3 मुलं आहेत. गजखेरी मलकार सुद्धा हे ब्रह्मचारी होते. यनावंदनी वीर मलकार सुद्धा हे बाल ब्रह्मचारी होते. कोणचलोर केंच मदांना काही गुरु शांतव्वा यांची 2 मुलं हिरी मल्लप्पा यडलिंगप्पा ज्योति ಲೆಕ್ಕಪ್ಪ ಒಡೆಯರು ತಾಯಿ ಪಾಳವನ ಮಕ್ಕಳೇ ಶೆಡಿ ಯಮನ್ನ ಒಡೆಯರು ಮಾನವರಾರ ಮಾನವಡಿಯರು ಮಲ್ಕಾರಿ ಒಡೆಯರು ಜಿಜ್ಜರಿ ಕಂಟಿ ಸಿದ್ಧ ಬಿಂಚೂರು ಅಮೋಕ್ ಸಿದ್ಧ ಇವರು ಜ್ಯೋತಿ ಲೆಕ್ಕಪ್ಪ 3 ಮಕ್ಕಳೇ 5 ಮಂದಿ ಆರಕೆರೆ ಬ್ರಹ್ಮ ಒಡೆಯರು गौरी गौरवन मಕ್ಕಳೇ काय भेटीचा आनंद आहे काय पालख्या काय देव काय नाचतायत या भेटीचा आनंद या ठिकाणी आपण सर्वजण घेतोय. खरंच आपण इथे उपस्थित असलेले हे सारे पुण्यवान आहेत कारण या देवाधिकांच्या भेटीमध्ये सुद्धा भाग्यात लागतंय. कारण आज काही कामानिमित्त गावातली माणसं सुद्धा बाहेर गेली असतील तर त्यांच्या भाग्यात नाही. पण इथं या साऱ्या पंचक्रोशीतून मिरे वडापूर वटवटे बिंचूर तामजर्डे पुसूर वडापूर वटवटे जामगाव या साऱ्या गावातील जे भक्तगण इथं आलेले आपण आपल्या भाग्यात या भेटी बघण्याचं योग होता म्हणून इथं आपण आलोय. आपल्या सर्वांची पावलं इकडे वळवण्याचं काम या देवाधिकारीच केलेलं आहे. काही जणांच्या मनात बसलं तरी सुद्धा इथं आलेच म्हणजे कुठेतरी आपल्याला आपल्या पदरी या ठिकाणी पुण्य मिळणार आहे भाग्य मिळालेलं आहे. ज्योत लक्षात ओढियारो काही बाळावाने मಕ್ಕಳು शेवटी यमन ओढियारो ಮಡಲೂರು ಮಾಡ ಒಡೆಯರು ಮಲಕಾರಿ ಒಡೆಯರು ಯಜ್ಞದ ಕಂಟಿ ಸಿದ್ಧ ಮುಂಚೂರು ಅಮೋಕ್ ಸಿದ್ಧ ಆರ್ಕೆರೆ ಬ್ರಹ್ಮ ಒಡೆಯರು काही ಗೌರವರ ಮಕ್ಕಳು ಇನ್ನೊಂದಗಿ ಒಡೆಯರು ಕೈನೂರು ಕರಿ ಮಲ್ಲಪ್ಪ ಬಳ್ಳಾರ ಮನ್ನಿ ಮಲ್ಲಪ್ಪ ಕಲ್ಲೂರು ಬಟ್ಟಲ್ ಒಡೆಯರು ಮಾರಾಳು ಮನೆ ಹೋಗು ಸಿದ್ಧ ಇವರು 101 ಧರ್ಮರು ನೂರ 1 ಧರ್ಮರಾದರು 1001 ಧರ್ಮರು 1001 ಧರ್ಮರಾದರು ಶತಕೋಟ ಸಿದ್ಧರು ಇವರು ನಮಸ್ಕಾರ ಏನ್ ಭೇಟಿ ನಡೆದಾರು ಅನುದಾನ ಭೇಟಿ ನೋಡಿದರೆ ತಾವು ದೂರ ಆಗ್ತೈತೆ. या सर्व देवांच्या पालख्यांच्या भेटी 1 दिवस या ठिकाणी या पालख्या देवघरात असतात. दररोज या ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे भेटीचा योग येतोय पण दररोज आपल्याला पाहायला मिळत नाही. पण तो सोहळा आज आपल्याला पाहायला मिळतोय किती आनंद आहे.
पावलं ज्या पद्धतीने चालतात तशा पद्धतीनं या वडापूरच्या माळा रानावरती शंकराच्या सानिध्यामध्ये इथं सर्वांची पावलं या ठिकाणी वळालेली आहेत आणि जे जे इथं आलेले आहेत या साऱ्यांना मन भरून आनंद, डोळे भरून आनंद आपण डोळ्यामध्ये ह्या भेटी साठवून ठेवतोय. पुढल्या वर्षापर्यंत या भेटीचा आनंद आपल्या मनामनातून भरून राहतोय. परमेश्वराचं नामस्मरण केल्यानंतर देव आपल्या जवळ अवतरतो आणि तेच आपण या ठिकाणी अनुभवतोय. कारण देवाचं नामस्मरण केल्यानंतर देव आपल्यापर्यंत येतोय. देवापर्यंत आपल्याला जायची गरज नाही. हाच या ठिकाणी अनुभव आपण इथे घेतोय. मला सांगा, या साऱ्या गावाला या ठिकाणी या देवांच्याकडे जायचं म्हणल्यानंतर शक्य झालं नसतं. हे सारे देव या ठिकाणी, तुम्ही सारे या ठिकाणी पुण्यवान आहात म्हणून देवच स्वतः या ठिकाणी आपल्याच भेटीला आले की काय असं या ठिकाणी आपल्याला वाटतंय. या कमिटीचे या ठिकाणी मानव तेवढे कमी धन्यवाद आहे. कारण हा सारा सोहळा या ठिकाणी जवळून आणलेला आहे आणि या भक्तींचा आस्वाद आपला सर्वांना या ठिकाणी मिळतोय. दिवसभराच्या प्रपंचामधून या ठिकाणी आपण वेळ काढून आला. आपल्या मुखामध्ये मला सांगा, इथं एवढे या ठिकाणी हजारो जनता आहे. या हजारो जनतेच्या मनामध्ये फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण आहे. कारण इथं कोणाच्याही मनामध्ये एकही वाईट गोष्ट येत नाही. म्हणजे हे स्थळ, हे ठिकाण किती पुण्य आहे आणि अशा ठिकाणी आपण आलोय. त्यामुळं जाताना या ठिकाणी आपण काय घेऊन जाणार आहे? ते म्हणतात बघा, दिवस आला आणि दिवस गेला, जन्म येऊन काय येतून गेला. दिवस आला दिवस गेला, जन्म येऊन काय येतो केला. आणि तुम्ही आम्ही एवढंच म्हणायचं आहे, जन्माला येऊन या साऱ्या सिद्धार्थीच्या भेटी आम्ही पाहिलो, याच्या इतकं पुण्य काय आमच्या नशिबी असणार आहे. दररोज प्रपंच आहे, दररोज काम आहे, दररोज आमच्या आतून या ठिकाणी न कळत या ठिकाणी नको त्या गोष्टी सुद्धा घडत असतील. पण आता या ठिकाणी आपल्या प्रत्येकांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद मनाला भेटणार आहे. बघा, या साऱ्या सिद्धार्थीच्या या भेटी या ठिकाणी प्रभुलिंग महाराज की, अमोघ सिद्ध महाराज की, महासिद्ध महाराज की, जैनसिद्ध महाराज की. काय तो सोहळा, काय तो भेटे, काय तो आनंद. इथं कोणाच्याही चेहऱ्यावरती दुःखाची छटा सुद्धा एखाद्या दुःखी माणसाला बघावं म्हटलं तरी इथं दुःखी माणूस दिसत नाही. काय आनंद आहे. आणि हा आनंद या ठिकाणी या माळरानावरती या वडामूळकरांनी आपल्याला प्रस्तुत केलेला आहे. या साऱ्या गोष्टीचा आनंद आपण मनापासून घ्यायचंय. दिवसेंदिवस या ठिकाणी यात्रा वाढत चाललेल्या आहे. महाशिवरात्रीला आपणच या ठिकाणी शेजापाजारच्या गावामध्ये यात्रेसाठी जात होतो बालपणे. पण आता
अवती भोवतीचे सारे लोक या ठिकाणी त्या वडापूरच्या महाराणावरती महाशिवरात्रीला येतात. काय तो परम भाग्य. खरंच या ठिकाणी हा आनंद सोहळा आपल्या मनामध्ये देहामध्ये अशा मोठ्या यात्रा या पुढची पिढी करणार आहे. हा आनंद, हा सोहळा, हे भाऊ या ठिकाणी एकत्र येऊन या भेटीचा संगम या ठिकाणी सर्व दूरपर्यंत या ठिकाणी जाणार आहे. काय तो भंडारा उधळला जातोय. भंडाऱ्याचा जो काही महात्म्य जे आहे ते खूप मोठं आहे. कारण सत्ययुगामध्ये, द्वापर युगामध्ये त्या भंडाऱ्याचं महात्म्य खूप वेगळं सांगितलं गेलेलं आहे. आपल्याला त्या भंडाऱ्याचं महात्म्य माहित नाही. काही माणसं अंगावरती भंडारा पडल्यानंतर कपडे फुटतात, पण त्या भंडाऱ्याचं महत्व खूप वेगळं आहे. ज्याच्या अंगावरती भंडारा पडतोय ताप धरून जाणार आहे. माणसं नव्हती, परंतु ज्यावेळी एक एक पालखीचं या ठिकाणी आगमन होतंय तसं कोणी कोणाला सांगावं लागत नाही. आपसूक आपली पावलं या पालखी तळावरती येतात आणि या कलियुगामध्ये सख्खे भाऊ एकत्र राहू शकत नाहीत, परंतु हे जन्मोजन्मी चालून आलेले हे देवांचं नातं एकी कशी असावी हे प्रत्येक आपल्याला आनंद देण्यासाठी या पालखी तळावरती आपल्याला त्याचा अनुभव घडवत आहेत आणि तो डोळ्याने आपण अनुभवतो आहे. सर त्याचप्रमाणे म्हणाले की भंडारा म्हणजे काय, त्या भंडाऱ्याचं महत्व काय, तर ते आणखी खोलवरती आपल्याला ते सांगतात.
श्यामाची दमादन्ना